मान ठरलेलं आहे, तुमच्या जीवाचं आयुर्मान ठरलेलं आहे. स्वर्गात गेल्यावर तुम्हाला अनंत कालचं जीवन मिळणार आहे. पण पृथ्वी तलावरती तुम्ही किती पण भारी खाल्लं तर मरणार आहात. आणि सगळी तुमची धडपड त्याच्यासाठी चाललेली आहे. मनुष्याला लागतं काय? 3 वेळचं जेवण. त्या 3 वेळच्या जेवणामध्ये आम्ही पाहतो रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना पण ते मिळतं, तो पण खातो, तो पण जगतो, काम करत नाही. आणि येशू तर म्हणतो आकाशातल्या पाखरांना सुद्धा मी देतो. पाखरांपेक्षा तुमचं मोल अधिक आहे. मग पाखरं चिंता करत नाही, पण मनुष्य मात्र चिंता करत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, चिंता करू नये ही येशूनं दिलेली आज्ञा आहे. ती सुटका नाही प्रियानो. जसं 10 आज्ञा तुम्हाला दिल्यात ना, तसं नव्या करामध्ये बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे एक सगळ्या आज्ञेचे सार म्हणजे जसं आपल्यावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर, हे जसे आज्ञा दिलेली त्याच पद्धतीनं चिंता करू नये ही देवानं दिलेली आज्ञा आहे. आणि आता आम्ही म्हणतो येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि येशू म्हणतो ज्याचं माझ्यावर प्रेम आहे तो माझी आज्ञा पाळेल. लक्षात घ्या, चिंता करणारा व्यक्ती त्याचं देवावरती प्रेम नाही, त्याचं स्वतःवरती जास्त प्रेम आहे. जर देवावर तुमचं प्रेम आहे, देवाची आज्ञा, येशूची आज्ञा आहे, चिंता करू नका, मग कशाला चिंतेला पकडून बसलेले आहात? बरं, प्रश्न तो उरतो, समजा तुम्ही एवढी चिंता केली तर परिस्थिती बदलती का? चिंता केल्यानं तुमच्या जीवाला घोर लागते. आणि चिंतेचं कारण पण काय? काय प्यावं, काय खावं, काय पांघरावं. परंतु आतापर्यंत या करोना काळात सुद्धा देवानं तुम्हाला सर्वोत्तम दिलेलं आहे. चांगलं जेवला, चांगलं पांघरलं, तुमच्या अंगावरती वस्त्र आहेत, तुमच्या डोक्यावरती छत आहे. असाल तुम्ही कदाचित आज प्रश्नामध्ये, परंतु जर तुमचा विश्वास आहे तर तुमच्या विश्वासामुळं खात्रीशीर तुमचा देव तुमच्या सगळ्या असणाऱ्या प्रश्नातून तुम्हाला बाहेर काढणारे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रार्थना आणि चिंता या 2 गोष्टी एकत्र कधीच राहू शकत नाही. जो व्यक्ती प्रार्थना करतो तर कधी चिंता करत नाही. त्याला ठाऊक आहे, ज्याच्या समोर मी माझ्या प्रार्थना सादर केल्या तो माझ्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे, तो मला पुढे नेण्यासाठी समर्थ आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक, आपल्या प्राणाची चिंता करू नका. ज्या देवानं तुम्हाला जन्माला घातलं तो देव सर्वोत्तम दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. देवाची तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि सुरेख योजना आहे. त्याला चांगल्यातलं चांगलं द्यावं असं वाटतं. बायबल सांगतं, धार्मिक निरश्रित झालेले किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. तरुण सिंहासही वाण पडेल, पण धार्मिकास कोणत्या चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. देवाला चांगलं तुम्हाला द्यायचंय. चिंता करणाऱ्या लोकांना साधारण मिळतं, पण विश्वास ठेवणाऱ्याला सगळ्यात भारी मिळतं प्रियानो.